पॅसिफिक महासागरात झालेल्या एका मोठ्या भूकंपामुळे सुनामीची शक्यता। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची पोस्ट सुनामीची शक्यता वर्तवली। जपानमध्ये सुद्धा काही मार्गांमध्ये खंबीर रहा, सुरक्षित रहा, ट्रम्प यांचं आवाहन। रशियात 8.7 रिश्टर स्केलचा भूकंप। भूकंपामुळे रशिया, अमेरिका, जपान आणि हवाई बेटांना सुनामीचा इशारा। जपानमधील होक्काइडोच्या किनाऱ्यावर सुद्धा सुनामीच्या लाटा येण्यास सुरुवात। भारत माझा मित्र, माझ्या विनंतीनंतरच भारतानं पाकसोबतचं युद्ध थांबवलं। डोनाल्ड ट्रम्प यांचं पुन्हा वक्तव्य। तर भारतावर 25% टॅरिफ लागण्याची शक्यता, ट्रम्प यांचं वक्तव्य। कोणत्याही देशांनी भारताला स्वसंरक्षणाच्या कारवाईसाठी रोखलं नाही, फक्त 3 देशांनी पाकिस्तानला समर्थन दिलं। पंतप्रधान मोदींचं राहुल गांधींना उत्तर। भारत पाकमध्ये युद्धविराम केल्याचं ट्रम्प यांनी 29 वेळा सांगितलं। इंदिरा गांधींनी एवढी हिंमत असेल तर ट्रम्प खोटं बोलले हे मोदींनी सांगावं। राहुल गांधींचं पंतप्रधान मोदींना आव्हान। सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात आज सुप्रीम कोर्टात सुनावणी, तर दोषी पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याच्या प्रकरणात सुनावणी होणार। वसई विरार पालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार पवार दादा भुसेंचे नातेवाईक असल्याचा सामनात उल्लेख। IAS होण्याच्या आधीच भुसेंच्या सांगण्यावरून एकनाथ शिंदेंकडून अनिल कुमारांना आयुक्तपदी बढती, सामनातून आरोप। राज्यातील विविध संघटनांचे प्रमुख मुख्यमंत्र्यांची भेट घेणार। विजय घाटगे आणि प्रवीण गायकवाडांवर झालेल्या हल्ल्यासंदर्भात संघटनांची नाराजी। मुंबई महापालिका निवडणुकीच्या दृष्टीनं मंगलप्रभात लोढा यांचा आज जनता दरबार। मोहम्मद अली मार्गावरील अनधिकृत बांधकाम आणि डोंगरी ITI नामांतरावरून वाद होण्याचीही शक्यता। बदलापूर आणि वांगणी दरम्यान रेल्वे रुळाला तडे। बदलापूर ते कर्जत लोकल सेवा ठप्प। रेल्वे ऐन गर्दीच्या वेळेमध्ये लोकल वाहतूक ठप्प झाल्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल। आशा सेविकांना आमिष दाखवून शासकीय रुग्णालयात येणाऱ्या गर्भवती महिलांना खासगी रुग्णालयात नेल्याचा प्रकार। सोलापूर आरोग्य विभागातला धक्कादायक प्रकार उघड। रायगडच्या महाड MIDC मधील आणखी एका कंपनीत पोलिसांचा संयुक्त छापा। जवळपास 89 कोटींचा ड्रग्ज जप्त।